अध्यक्ष महोदय, जनुकीय तंत्रज्ञान वापरातील अडथळे आपण जर दूर केले तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरणामध्ये शेतकऱ्यांना होऊ शकतो। इथेनॉल तयार करण्याचे स्वातंत्र्य आणि ग्राहकांना इथेनॉल वापरायचे स्वातंत्र्य हे या ठिकाणी असायला पाहिजेत। शेतीसाठी शेती संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीतील बंधने व अडथळे दूर करून त्यांना माल विक्रीचे स्वातंत्र्य अध्यक्षमध्ये आपण द्यायला पाहिजे। आमचा बुलढाणा चिखली रस्ता हा बुलढाणा अर्बन या संस्थेला 2034 पर्यंत बीओटी तत्वावर दिलेला आहे। तो बायबॅकचा प्रस्ताव शासनाने दिला, त्याच्यामध्ये 134 कोटी रुपये हे शासनाला त्या ठिकाणी परत करायचे आहे आणि त्याच्यामुळे हा रस्ता चारपदरी होऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, बुलढाणा शहराच्या बाह्य वाळण रस्त्यासह राजूर घाटातील एकेरी वाहतूकसह हा रस्ता बायबॅक करण्याच्या संदर्भातले आदेश आपण सरकारला या ठिकाणी दिले पाहिजे। खामगाव बोथा रोडसुद्धा हा आमचा याच्यामध्ये वाईल्डलाईफचा जो एरिया येतो हा किमान जवळपास 14 किलोमीटरचा एरिया येतो आणि त्या 14 किलोमीटरमध्ये फ्लायओव्हर हा 11 किलोमीटरचा त्या ठिकाणी टाकला तर रात्रीची बंद होणारी वाहतूक ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला चालू करता येते। अध्यक्ष महोदय, बुलढाणा जिल्ह्याला कुठल्याही प्रकारची रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही। अजून खामगाव जालना रेल्वेचा मार्ग दुष्टिक्षेपात आहे आणि म्हणून दिल्लीवरनं येणाऱ्या ज्या काही ट्रेन आहेत त्या ट्रेन बऱ्हाणपूर मार्गे मलकापूर मार्गे मोताळा आणि बुलढाणा मार्गे चिखली 125 किलोमीटरचा लोहमार्ग टाकला तर आम्हाला देशातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आमच्या शहरातून त्या ठिकाणी जाता येईल। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाने अध्यक्ष महोदय 94,000 कोटीची वैनगंगा ते नळगंगा हा प्रकल्प त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुरू केलेला आहे। पण या प्रकल्पामध्ये मोताळा तालुक्याला केवळ 6,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येते 57,000 हेक्टर जमिनीपैकी आणि 56 तालुक्यामध्ये सर्वात जास्त अवर्षणग्रस्त असणारा हा तालुका आहे, ज्यांनी 5,100 आत्महत्या त्या ठिकाणी पाहिल्या आणि म्हणून 1,000 फूट जमिनीची पातळी खाली गेलेला तालुका हा केंद्रीय GSDचा अहवाल त्याच्यामध्ये असताना त्या तालुक्याला पाणी नाही आणि म्हणून किमान 40-50 TMC पाणी हे त्या ठिकाणी त्या योजनेची व्याप्ती वाढवून या मोताळा तालुका आणि बुलढाणा तालुका म्हणजे वैनगंगा, नळगंगा आणि पैनगंगेचा उगम असेपर्यंत जर ते पाणी आणलं तर किमान जिल्ह्यातील 1,26,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली या ठिकाणी येऊ शकते। अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तशा प्रकारची व्याप्ती या योजनेची वाढवली पाहिजे आणि बुलढाणा आणि मोताळा पंचायत समितीच्या दोन्ही पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम आमच्याकडे नाही आहे। 100 वर्षापूर्वीच्या इमारती आहेत, त्या इमारतीचं देखील बांधकाम करण्यासंदर्भाची मागणी मी या निमित्ताने करतो। आणि विजूभाऊ वडेट्टीवार, नानाभाऊ पाटोले, मी चर्चा करत असताना कोणी हजर नव्हतं, आपण सभागृहाच्या लक्षात आणून दिलं आणि अध्यक्ष महोदयांनी अतिशय गंभीर दखल त्या ठिकाणी घेतली आणि आपल्या सभागृहाचा सन्मान या ठिकाणी ठेवला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि अध्यक्ष महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो।